दीप हो मित्रांनो, मी किशोर झोटे. पुन्हा एकदा स्वागत आपल्या सर्वांच्या हक्काच्या चला शिकूया तंत्रस्नेही होऊया या यूट्यूब चॅनलवरती. SIR सीरीजमधील हा पुढील व्हिडिओ. आज आपण पाहणार आहोत ज्यांना आपण सेल्फ मॅपिंग 2200 यादीत नाव असलेल्यांशी मॅपिंग केलेलं आहे. त्याचा गणना प्रपत्र आपल्याला कशा पद्धतीने अपलोड करता येईल. तर आपलं ॲप ओपन केल्यानंतर या पद्धतीने आपल्याला पेज दिसेल. सर्वात पहिली जी टॅब आहे डाव्या हाताकडे SIR त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. भाषा निवडून घ्यायची आहे. सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरची जी टॅब आहे गणना फॉर्म भरा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे QR कोड स्कॅन करा यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ज्याचा फॉर्म आपण भरलेला आहे त्याचं QR कोड स्कॅन करायचं आहे. त्याचं नाव इथे आपल्याला येणार आहे. फॉर्म भरावरती आपल्याला क्लिक करायचं आहे त्या टॅबवरती. त्यानंतर इथं आपण ज्या पद्धतीने मॅपिंग केली होती ते त्या पद्धतीने तपशील इथे दिसणार आहे. त्यानंतर इथे आपल्याला स्क्रॉल करत खाली यायचं आहे. इथे व्हेरिफाय अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इशारा येतोय, की आपण मतदाराच्या नातेवाईकाचे तपशील प्रविष्ट करू इच्छिता का? तर आपण याला सेल्फ मॅपिंग केलं असल्यामुळे काही आवश्यकता नाही. याला आपण नाही म्हणून करायचं आहे. त्यानंतर जर का परमिशन मागितलं तर परमिशन अलाऊ करायची आहे. त्यानंतर अशी जर पॉपअप विंडो आली छायाचित्र जोडा, फोटो काढा, तर त्याला आपल्याला रद्द करायचं आहे. पुढच्या पेजवरती आहे. त्यानंतर इथे आपल्याला सामान्य तपशील संबंधिताचा येईल. तिथे आपल्याला जन्मतारीख व्यवस्थित बघून घ्यायची आहे. जर बदल करायचा असेल तर इथे आपण कॅलेंडरचं जे चित्र दिसतंय उजवीकडे, तिथे क्लिक करून आपण ही जन्मतारीख त्याची बदलू शकतो. आधार क्रमांक पर्यायी दिलेला आहे. मोबाईल क्रमांक जर दिला असेल तर टाकायचा आहे. इथे वडिलांचं मतदार ओळखपत्र क्रमांक ऑप्शनल आहे. मात्र पालकाचे किंवा वडिलांचे नाव जे आहे ते इथे आलेलं आहे. त्यानंतर आईचे नाव इथे आपल्याला प्रविष्ट करायचं आहे. पती-पत्नी जर असेल तर ते प्रविष्ट आपण इथे करू शकतो. तर ही माहिती आपण सगळी भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपण स्क्रॉल केलं तर इथे आहे गणना प्रपत्र आणि फोटो अपलोड करा. पृष्ठ 1 अपलोड करा. यावरती आपल्याला फाईल निवडा यावरती क्लिक करायचं आहे आणि तिथून फाईल आपल्याला निवडायची आहे. त्यानंतर पृष्ठ 2 अपलोड करा. इथे जर काही पुरावे जोडायचे असेल तर ते तिथे आपल्याला अपलोड करायचे आहे. जर संबंधिताकडे पासपोर्ट साईज फोटो फॉर्मवरती लावायला जर मिळाला नाही, तर त्याचं आपण इथे छायाचित्र अपलोड करा, क्लिक करा हे जे आहे त्यावरती क्लिक करून त्याचं आपण छायाचित्र घेऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर चला आपण सगळी माहिती भरून घेऊयात. त्यानंतर सबमिट करावरती आपण क्लिक करूयात. फॉर्म यशस्वीरित्या सादर झाला. या पद्धतीची पॉपअप विंडो आपल्याला येईल. त्यावर ठीक आहे वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. नंतर आपण जर गणना फॉर्म भरावरती क्लिक केला आणि QR कोड आपण त्याला स्कॅन करायला गेलो. QR कोड स्कॅन झाला तर इथं आपल्याला कुठलाही डाटा इथे मिळणार नाही, कारण हा फॉर्म आपला भरून झालेला आहे. या पद्धतीने आपण आपला जो 2200 यादीशी जोडलेले जे मतदार आहेत त्यांचं गणना प्रपत्र अपलोड करू शकतो. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुन्हा नवीन माहितीसह. तोपर्यंत जय तंत्रज्ञान.